नमस्कार, आपण पाहता टीव्ही 9 मराठी। मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो। 6च्या बुलेटिनमध्ये नवीन वर्षात कोरोना लसी संदर्भात दोन गुड न्यूज आहेत। कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरास आता परवानगी मिळाली। आपत्कालीन वापरासाठी ही परवानगी आहे। केंद्र सरकारच्या एक्सपर्ट समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली। डीसीजीआयच्या परवानगीनंतर प्रत्यक्ष वापरास सुरुवात होईल। आता फक्त औपचारिक घोषणा तेवढी बाकी आहे। तर दुसरी गुड न्यूज आहे, जागतिक आरोग्य संघटनेने फायझर बायोटेक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी गुरुवारी परवानगी दिली। या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग आता मोकळा झालाय। ब्रिटनने 8 डिसेंबरला लसीच्या वापरासाठी सर्वात आधी परवानगी दिली होती। त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन युनियन देशांनी देखील लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली। तर कोरोना लसीबाबत आपण बघतोय सर्वात मोठी बातमी। एक तर कोविशिल्ड लसीला आता परवानगी मिळाल्याचं कळतंय। आताची मोठी बातमी आहे आणि भारतासाठी, भारतवासियांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी। सध्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्याचं कळतंय। तर फायझरच्या लसीला देखील WHO परवानगी दिलेली आहे। त्यामुळे अनेक देशांना फायझरची लस आता आयात करता येईल, त्याचं वितरण करता येईल। त्यामुळे गेले 1 वर्ष ज्या संकटातनं सारं जग गेलेलं आहे, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणावी लागेल। आनंदाची बातमी। डॉक्टर प्रदीप आवटेजी आपल्या सोबत आहेत। डॉक्टर प्रदीप, स्वागत आहे टीव्ही 9 मध्ये। आत्ताच आपण बघितलं कोविशिल्ड लसीला परवानगी मिळाल्याची बातमी येते। भारतासाठी, भारतवासियांसाठी किती मोठी आनंदाची बातमी वाटते? लसीचा विकास होणं आणि लस प्राप्त होणं ही कोविडच्या लढाईमधला एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्यामुळं आता ती एकूणच परवानगी आणि अनुमतीच्या त्या सगळ्या याच्यातून जाते आहे आणि कुठल्याही क्षणी लस आपल्याला उपलब्ध होईल हे लक्षात घेऊनच आपण अनेक राज्यामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा ड्राय रन काही जिल्ह्यांच्या मध्ये त्याची जी मॉकड्रिल आहे ती करतो आहोत। तर कुठल्याही क्षणी शकेल ही त्यातल्या त्यात एक आनंदाची बाब आहे ही नक्की। नक्कीच। डॉक्टर प्रदीप, सामान्यांच्या भाषेत जरा समजून घ्यायचं होतं, काही टेक्निकल बाबी आहेत। आता कोणाकोणाची परमिशन आणखी घ्यावी लागेल सर्वसामान्यांना ही लस उपलब्ध करून द्यायला? नाही, आता डीसीजीआयची परवानगी याच्यामध्ये अत्यावश्यक आहे। म्हणजे जेव्हा सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीनं जर तिला होकार दिला असेल तर याच्यानंतर डीसीजीआयची परवानगी आवश्यक आहे। त्यानंतर या अनुषंगाने केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल। कारण सध्या आपण पाहतो आहोत की विविध प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या देशांमध्ये परवानगी मिळालेली आहे। त्यामुळे याची नक्की कोणती लस केंद्र सरकार घेणार आहे आणि ती उपलब्ध करून देणार आहे हा निर्णय हा पूर्णपणे केंद्रीय पातळीवरचा आहे आणि तिथला जो टास्क फोर्स आहे तो याच्या अनुषंगाने निर्णय घेईल। नक्कीच। डॉक्टर प्रदीप, सध्या कोविशिल्डला म्हणजे सिरमच्या कोविशिल्डला आता परवानगी मिळालेली आहे, मात्र ते आपत्कालीन वापरासाठी आहे आणि सर्वसामान्य वापरासाठी हा पुढचा टप्पा असेल, त्याबद्दल जरा माहिती द्याल? आता इमर्जन्सी अप्रुव्हलचा अर्थ असा होतो की आता त्याची लसीची निकड आहे आणि त्याच्या अनुषंगानं आपण जी काही अप्रुव्हलची जी प्रक्रिया आहे ती वेगामध्ये पूर्ण करून ती लवकरात लवकर जनतेकरता उपलब्ध होण्याकरता प्रयत्न करतो आहोत की जेणेकरून आपल्याला हा उद्रेक नियंत्रणात आणण्याकरता त्याचा फायदा होईल। डॉक्टर प्रदीप, म्हणजे येणारे 2 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतील असं म्हणावं लागेल का? म्हणजे इतर परमिशन देखील होऊन ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता पूर्णतः? नाही, आता आपण पाहतो आहोत की इंग्लंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल या देशांच्या मध्ये लस वापर सुरू झालेला आहे। त्याच्यामुळे तो आपल्याकडेही आज ना उद्या होणार हे नक्की आहे। फक्त हे वापरताना, त्याचा वापर सुरू करताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की लस ही एक अत्यंत महत्त्वाची पूरक घटना आहे। ती म्हणजे काही या सगळ्यावरचा रामबाण उपाय आहे अशा भ्रमामध्ये कुणी राहू नये। पण निश्चितपणे आपल्याला हा उद्रेक नियंत्रणात आणण्याकरता त्याचा अधिक फायदा होईल हा त्यातला मुद्दा आहे। हा उद्रेक थांबवण्यासाठी जरा फायदा होईल ही देखील काही कमी बाब नाहीये। डॉक्टर प्रदीप, खूप धन्यवाद टीव्ही 9शी बोलल्याबद्दल। डॉक्टर प्रदीप यांनी सांगितल्याप्रमाणे आता लवकरात लवकर सर्वसामान्यांसाठी देखील ही लस जी आहे ती उपलब्ध होईल। आणखी काही परवानग्या त्या फक्त येणं बाकी आहे। मात्र आपण बघतोय एक्सपर्ट समितीच्या बैठकीत लसीला परवानगी मिळाल्याचं आता कळतंय। आताची मोठी बातमी फक्त डीसीजीआयच्या परवानगी
आणि थेट जातोय SSIR चे संचालक शेखर मांडे सर आपल्या सोबत आहेत। शेखरजी, आपण बघितलंय आताची सगळ्यात मोठी बातमी आहे सिरमच्या कोविशिल्डला आता आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेली आहे। भारताच्या दृष्टीने, भारतीयांच्या दृष्टीने किती मोठी बातमी म्हणावी? नाही, खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे की आपल्या ड्रग कंट्रोलरनी हे लोक तर म्हणजे दिवस रात्र काम करतायत गेल्या काही महिन्यांपासून। त्यांनी आज पूर्णपणे आढावा घेऊन जर केलंय आणि जी बातमी टीव्हीवर बघायला मिळतेय की त्याला जर परवानगी मिळाली असेल तर ही खूपच चांगली बातमी आपल्या सगळ्यांकरता। आणि अशी अपेक्षा करूया की लस एकदा लोकांना देण्यात सुरू झाली की त्यानंतर थोडा लोड कमी होईल आपल्या वयाचा। शेखरजी, इतर देशांमध्ये आपण बघितलं म्हणजे UK मध्ये देखील आता लसीच्या वापराला सुरुवात झालेली आहे, अमेरिकेमध्ये झालेली आहे, अनेक देशांमध्ये सुरुवात झालेली आहे। भारतीय सातत्याने विचारत होते सरकारला की आपल्याकडे लस कधी येणार, त्यामुळे आजचा हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा त्यातला। नाही, म्हणजे असं काय की इतर देशांमध्ये आता सुरू झालंय असं नाही की इतर देशांमध्ये 6 महिने आधी झालंय वगैरे। सगळे जगभर रेग्युलेटर्स जे त्यांच्याकडे आत्ताच सगळा डाटा वगैरे गेलेला आहे, त्यामुळे आपण कसं फार इतर देशांच्या मानाने मागे नाही असं नाही आहे। आणि लसीचा नक्कीच चांगला सकारात्मक आपल्याला परिणाम आढळून येईल समाजामध्ये, पण सावध राहावं। शेखरजी, आणि त्याचबरोबर आता सर्वसामान्यांना सगळेजण हे देखील वाट बघतात की त्यांच्यापर्यंत प्रत्यक्ष लस कधी पोहोचते, काय वाटतं? कारण DCGI ची देखील परमिशन घेणं बाकी अजून 2-4 दिवसामध्ये कदाचित हा ग्रीन सिग्नल मिळू शकतो। पुन्हा एकदा आपण शेखरजींना संपर्क करूयात। मात्र आपण बघतोय कशा प्रकारे आनंदाची बातमी आहे तमाम भारतीयांसाठी। सिरमच्या कोविशिल्डला सध्या परवानगी मिळालेली आहे, आपत्कालीन वापरासाठी ही परवानगी आहे। त्यामुळे एक खूप महत्त्वाचा टप्पा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण भारतानं गाठलेला असं म्हणावं लागेल। त्यामुळे कोरोना लसीबाबत आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। सिरम इन्स्टिट्यूट तिसरी स्टेज पार केलेले परिणाम 90% इतके दिसतात। सगळ्या फाइंडिंग्स ज्या आहेत या आता देण्यात आलेल्या आहेत, सबमिट करण्यात आलेल्या होत्या सिरमकडनं, आणि त्यानंतर प्रतीक्षा होती की कधी कोविशिल्डला आता परवानगी मिळते। आणि त्याप्रमाणे आपण बघतोय आताची सगळ्यात मोठी बातमी आहे, लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेली आहे। केवळ DCGI ची आता परवानगी मिळाली की त्यानंतर वितरणाला सुरुवात होऊ शकते। कोरोना लसीबाबत भारतातनं आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, सिरमच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी आता परवानगी जी आहे ती मिळालेली आहे। अनेक देशांमध्ये आपल्याला माहिती आहे लसीच्या वापराला सुरुवात झालेली आहे। असं असताना सातत्यानं भारतीय जनतेकडनं सरकारला विचारलं जात होतं। काही वेळापूर्वी तात्याराव लहाने यांच्याशी आम्ही बातचीत केली, ते नेमकं याविषयी काय म्हणाले पुन्हा एकदा ऐकूयात। नाही, यामध्ये जी 2 दिवस बैठक चालली होती त्याच्यामध्ये कोविशिल्डनं जे काही फेज 1 आणि फेज 2 आणि फेज 3 ट्रायल केले होते त्याचे सगळे रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट हे त्या ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाच्या समोर ठेवण्यात आले होते। आणि त्यामध्ये जे काही लोक होते एक्सपर्टने तपासून त्या हिला आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्यासाठी परवानगी दिली आहे। आणि ही गोष्ट जी आहे ही आपल्या सर्व लोकांच्यासाठी अतिशय सुखावह आहे। यामुळे आता यापुढे आपल्याला लसीकरणाची मोहीम भारतामध्ये घेणं शक्य होणार आहे। आणि त्यामुळे सर्वांच्यासाठी हे नवीन वर्ष अतिशय चांगली गोष्ट घेऊन आला आहे, ते म्हणजे या सिरमच्या लसीला भारतात मिळालेली परवानगी ही आपल्यासाठी फार मोठी बातमी आज सर्वांच्यासाठी आहे। कारण ही लस मिळाल्यानंतर पुढे जे काही आपल्याला जंतुसंसर्ग होणार आहे तो नक्कीच टाळणार आहे। निश्चित सर, खरं तर या संदर्भात विचारायचं होतं की आपत्कालीन या लसीला परवानगी मिळाल्यानंतर आता मात्र पुढे कशा पद्धतीनं या संदर्भात प्रगती होत राहील किंवा वैद्यकीय क्षेत्रात किंवा रुग्णांकरता या सगळ्या घडामोडींचा कशा पद्धतीनं वापर होईल? यामध्ये जेव्हा ही आपत्कालीनसाठी परवानगी मिळाली आहे त्यानंतर आपल्याकडे जसे आता वेगवेगळे भाग केले आहेत की जे सर्व फ्रंट रनर आहेत, जसे की आपण म्हणतो की सर्वच हेल्थ वर्कर आरोग्य कर्मचारी आहेत त्यांना अगोदर लस दिली जाईल, त्यानंतर पोलीस कर्मचारी किंवा जे असे कर्मचारी आहेत की जे यावर काम करतात, त्यामध्ये खासगी डॉक्टर्स असतील, या सर्वांना पहिली लस दिली जाईल। त्यानंतर मग ज्यांचं वय आहे 50 वर्षाच्या वर अशा लोकांना दिली जाईल। तर अशा प्रकारचे डिव्हिजन जे करण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे भारतामध्ये थोडे दिवसामध्ये 1 ते 2 आठवड्यामध्ये लसीकरणाला सुरुवात होईल। आणि आपण पाहिलंच आहे की याच्यापूर्वी 5 राज्यामध्ये असा ड्राय रन करून पाहिला आहे। आणि ही जी
आणि मी थेट जातोय डॉक्टर श्रीकांत राजे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर श्रीकांत, स्वागत आहे टीव्ही 9 मध्ये. सिरमच्या कोविशिल्डला आता परवानगी मिळालेली आहे, आपत्कालीन वापरासाठी परवानगी आहे, मात्र अतिशय महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे, आपण असं म्हणावं का आता? हो, असं म्हणू शकतो, कारण ही पण लस 100% यशस्वी आहे असं ते म्हणतात. बाकीच्या लसींमध्ये 94 ते 95% आहे, पण ही 100% यशस्वी आहे, 100% इफेक्टिव्ह आहे. म्हणून ही लस येणं हे चांगलं आहे. नक्कीच. श्रीकांतजी, आणि आता तमाम भारतीय वाट बघतायत की वितरणाला या लसीच्या कधी सुरुवात होईल. तर पहिला हा टप्पा आपण बघतोय की ज्या प्रमाणे केवळ आपत्कालीन स्थितीमध्ये ही लस दिली जाणार, मात्र सर्वसामान्यांना सरसकट देण्याचा जो प्रोग्राम असेल, काय वाटतं साधारण सगळ्या परमिशन येऊन किती दिवस लागतील? पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये अजूनही काही त्यांना परीक्षा द्यायला लागतील. ही इमर्जन्सी यूज आहे, अप्रुव्हल हे इमर्जन्सी यूज साठी आहे, परंतु एका बाजूनी ते दुसरी अप्रुव्हल सुद्धा घेतील आणि भक्कम अप्रुव्हल नंतर 2 ते 3 महिन्यामध्ये सर्वांना त्या उपलब्ध होतील. नक्कीच. डॉक्टर श्रीकांत, आणि इतर देशांमध्ये आपण बघितलं काही लसी जे आहेत त्यांचा वापर ऑलरेडी सुरू झालेला आहे, तिथले जे रिझल्ट्स आहेत त्याचा अभ्यास करून देखील कदाचित वापर केला जाऊ शकतो इथे? हो, त्याचा पण वापर, त्या अभ्यासाचा वापर पण इथे उपयोगाला येईल निश्चितच. नक्कीच. डॉक्टर श्रीकांत, खूप धन्यवाद. डॉक्टर संग्राम पाटील युकेतनं आपल्या सोबत आहेत. डॉक्टर संग्राम, स्वागत आहे टीव्ही 9 मध्ये तुमचं. आता तुम्ही देखील ही बातमी बघितलेली असेल, सिरमच्या कोविशिल्डला आता परवानगी मिळालेली आहे भारतात, आणि अर्थात आपत्कालीन वापरासाठी ही परवानगी आहे. काय वाटतं, कारण युकेमध्ये याआधीच आपल्याला माहिती आहे लसीकरणाला सुरुवात झालेली आहे, भारतानं देखील आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला असं म्हणावं का? हो, अगदीच. आणि ही बातमी अपेक्षितच होती, हा डिसिजनही अपेक्षितच होता. कारण ऑक्सफर्ड विद्यापीठाचं आणि ॲस्ट्राझेनेकाची जी लस आहे ही युकेच्या MHRA ने ऑलरेडी अप्रूव्ह केली आहे, आणि आता या सोमवारपासून युकेमध्ये तिचं रोल आउट होत आहे. याआधीच आम्हाला फायझर द्यायला सुरुवात झाली. 2 कोटी लोकांना फायझरचा प्लॅन आहे, आणि मग हे उरलेल्या 10 कोटी लोकांना ऑक्सफर्डची लस मिळणार आहे. आणि त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास ते रोलिंगमध्ये करतायत. नोव्हेंबर डिसेंबर सगळा डेटा, इंटरनॅशनल डेटा त्यांनी बघितला आहे. त्यामुळे भारतात ही बातमी येणं अपेक्षितच होतं. आणि मला वाटतं की आपल्याकडे आता राज्य शासनाने आणि केंद्राने देखील मोठ्या प्रमाणावर हीच लस द्यायची तयारी केलेली आहे. तर ते आता पटापट लोकांना पहिला डोस मिळणं, हाय रिस्क लोकांना, हेल्थकेअर स्टाफला, आणि जे काय स्कूल वगैरेचे स्टाफ आहेत यांना मिळणं अपेक्षित आहे, आणि ते मिळालं म्हणजे प्रोटेक्शन सुरू होईल. तर दिस इज अ गुड न्यूज. डॉक्टर संग्राम, खूप धन्यवाद टीव्ही 9शी बोलल्याबद्दल. ब्रिटनमधून डॉक्टर संग्राम होते, आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की लवकर आता भारतामध्ये देखील